माझी तर इच्छा लेग घ्यायची होती, पण लखन भैया म्हणले आपण क्रॉसफिट घेऊ. तर क्रॉसफिटमध्ये आज आपण क्रॉसफिट हे मसल आणि जॉईंट टेंडन्स लिगामेंटच्या इंडोरन्ससाठी घेतो. इंडोरन्स खूप महत्त्वाचा असतो. जसं स्ट्रेंथ महत्त्वाची असते, ताकद महत्त्वाची असते, तसंच इंडोरन्सही महत्त्वाचा असतो. त्यांचं जवळजवळ आपण 1 तास क्रॉसफिट घेतलं आणि नंतर मग आपलं वर्कआउट सुरू झालं. तर आपलं वर्कआउट घेत असताना सुरुवातीला आपण आज आपल्याला घ्यायचे होते लेगचा आपला घेतला होता क्वाड्रिसेप मसल, फ्रंट मसल. त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 आयटम घेणार होतो. सुरुवातीला आपण बॅक स्क्वॉट घेतले. बॅक स्क्वॉटचे आपण 6 सेट घेतले. पहिले 2 लाईट वेट घेतले आणि बाकीचे 4 ज्याचे फक्त 6 किंवा 8 रिपिटेशन निघतील असं मॅक्स वेट घेतलं. आणि कुणीही सपोर्टला नसल्यामुळं जास्त रिस्क नाही घेतली. आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या वर्कआउटमध्ये आपण काय केलं, लेग एक्सटेन्शन घेतलं. लेग एक्सटेन्शनचं आपण काय केलं, FST7 म्हणजेच पहिले 3 सेट तर असे रेग्युलर घेतले आणि दुसरे नंतरचे 3 सेट आपण FS7 मध्ये ॲड केले. FS7 काय असतं मी नंतर सांगाल तुम्हाला. आणि नंतर तिसऱ्या व्हेरिएशनमध्ये आपण लेग प्रेस घेतलं. व्हेरिएशन 3च घेतले, पण याच्यामध्ये आपण सेट 6-8 ट्राय केले. ह्याच्यामध्ये आपण लेग प्रेसचे 8 सेट घेतले आणि प्रत्येक सेट हेवी घेतला, पूर्ण स्ट्रेंथ तोडून घेतला. त्याच्यामुळे वर्कआउट संपून गेलं. ग्रीन सलाड घेतलं मित्रांनो आपण लंचच्या अगोदर, आणि आपण दोन्ही टायमाला ग्रीन सलाड घेतो. आणि लंचमध्ये आज फिश आणि ब्राऊन राईस घेतला होता. आणि डिनरला डायरेक्ट पाण्यामध्ये बॉईल केलेलं चिकन होतं आज. तुम्ही पाहू शकता, वाटर आहे आणि चिकन आहे. थँक्यू.